व्यक्तीने प्रश्न केला, ताई माझे वडील दवाखान्यामध्ये ऍडमिट होते, लक्षपूर्वक ऐका बरं का, माझे वडील दवाखान्यामध्ये ऍडमिट होते आणि डॉक्टरांनी सांगितलं आता सगळं देवावरती सोडा. कुणावरती? आता आम्ही काहीच करू शकत नाही, फक्त आता देवावरती विश्वास ठेवा. त्यावेळेस देवाला एवढा आवाज दिला, तुमचा देव आला नाही, तुम्ही काय सांगता? देवा आहे, देवा आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. जर हा देव असता तर त्या देवानं आमच्या आईला, आमच्या वडिलांना वाचवलं असतं. ऐका बरं का, देव का करायचा आहे, कशासाठी सांगतायत जगद्गुरु तुकोबाराय. देव किती आहे? आता आज अभंग घेतलाय मग तुम्ही चटकन म्हणणार किती? एक देव आहे. ऐका बरं का, देव एक आहे, पण देवाच्या प्रतिमा, बरोबर की नाही? मग त्या प्रतिमा आपण वारागणिक देव बदलतो, सातत्यानं हा विचार करतो. पण जर तुम्हाला त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर मनानं, भक्तीनं, भावानं, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती. मनानं, भक्तीनं, भावानं जर देवाला शरण गेला तर तो देव तुमच्या हृदयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार. पण आपलं नेमकं हेच उलट होतंय, होतंय की नाही? पंढरपूरला कधी दर्शनाला गेलात का? गेलात ना? पंढरपूरला गेल्यानंतर ना आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. जाताना हार नेतो, पेढे नेतो, बुक्का नेतो, हातात असतं, प्लेट असते की नसती, ती घेऊन जातोय, दर्शन घेणार हे त्यांच्या हातात दिलं, नतमस्तक होणार तवर ते म्हणतात चला पुढं. बघितलं देवाला तुम्ही? डोळे तुम्ही घ्या रे सुकन पहा. बघितलं काय तुम्ही? काहीच बघितलं नाही. कसं सुख लागेल तुम्हाला? याही पुढे जाऊन बोलू. जर तुम्हाला देवाला आपलंसं करायचंय तर तुम्ही त्या देवाची भक्ती, दासबोधामध्ये वर्णन केलेले, देव पूजावा आणि टाकावा, बरोबर ना? जाताना तुम्ही बैठकीला, मग कदाचित तोही परमार्थ आहे, हाही परमार्थ आहे. माझे माऊली ज्ञानोबाराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तू मनही मीच करी आणि माझी या भजनी. हा परमार्थ रुचावा, आपल्याला आवडावा, म्हणून या मुखानं त्या देवाचं नाव घ्यायचंय. लोक म्हटले काय होतं, आम्ही देव करायला हरकत नाही, तुम्ही म्हणताय ना तुमच्या मनाने आम्ही देव करतो, पण हा देव केल्यावरती आम्हाला काहीतरी फायदा झाला तर आम्ही देवाची प्राप्ती करतो. इथं सगळं पैशासाठी चाललंय. आम्हाला जर आमचा काही फायदा असेल तर आम्ही कीर्तनात, आम्हाला जेवण होतं म्हणून आम्ही कीर्तनाला आलो, जेवण नसतं तर झोपले का काय? आमचा काहीतरी थोडा तरी फायदा पाहिजे तर आम्ही तिथं जायला. ऐका बरं का लक्षपूर्वक, तो देव तुमच्यापर्यंत येणार आहे, पण मनानं, भक्तीनं, भावानं. इतका सुंदर देव आहे तो, विटेवरचा पांडुरंग परमात्मा सगळ्यांसाठी येतो, आपल्यासाठी नाही येणार का? ज्या तुकोबारायांनी आपल्याकरता एवढा सुंदर अभंग लिहिला ना, तो अभंग लिहिताना तुकोबारायांना देवाचं किती वेळ लागलं. तुम्ही एक देव केला, तो हृदयामध्ये विराजमान केला, तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येणार. हे माझं नाहीये म्हणणं, महाराज सांगतात. ऐका बरं का, ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय ना, ते जगद्गुरु तुकोबाराय देवासाठी किती वेडे झाले. लोक नावं ठेवायला लागली, अहो तुकोबाराय, तुम्ही त्या देवाचं नाव घेता, वेडे झालात की काय? कीर्तनात घेताय ठीक आहे, पण जळी स्थळी काष्टी पाषाणी अहो फिरताना घेताय ठीक आहे, डोंगरावरती जाऊन घेताय ठीक आहे, अहो पण त्या ठिकाणी तुम्ही बहिर दिशेला जाताना सुद्धा देवाचं नाव घेता. खूप सुंदर तुकोबारायांच्या मुखातून उद्गार निघाले, माझी मज झाली, माझी मज झाली
माझ झाली अनावर वाचा, मला माझ्या जिभेवरती ताबा राहिला नाही, मी देवावरती एवढं प्रेम करतो. आपलं आहे का तसं? बनू शकतो का आपण संत? आपण म्हटलं नाही एखाद्याला बसल्या बसल्या कीर्तनात 2 तास मुखानं नाम आणि टाळी वाजवा, बरोबर का नाही? आपल्याला तेवढं नाही. आपण म्हणतो बघू शेजारचा वाजून तवा विचार करू, सारासार विचार करा, नाम धरा ते विठोबा. मी पुढचं म्हटलं का पुढचं बोलत चला, म्हणजे तुमच्या मुखातून सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, अरे नामाचं चिंतन, भगवंताचं नाव इतकं गोड आहे, ते जर तुम्ही आपलंसं केलं ना, दुःखच तुमच्या वाट्याला येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? इथं बसल्या बसल्या मी सांगू शकते सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहे, हाय की नाही? जे असे एकदम फ्रेश बसलेत ना, समजायचं त्याच्या वाट्याला दुःख नाही. जे बसल्या बसल्या असं गप्पा मारतंय, बरोबर की नाही? मी नाही सांगत. त्या ठिकाणी इंगळे बाबा सुद्धा कीर्तनात सांगायचे बरं का, कीर्तनात बसल्यावरती जे बोलतं ते कशाच्या जन्माला महाराज? मला नाही कशाच्या, माईक मध्ये सांगा की. बेडकाच्या जन्माला जातं, म्हणून फक्त 2 तास आयुष्य पडलंय बडबड करायला, है की नाही? म्हणून त्याकरता 2 तास कीर्तनामध्ये बोलायचं नाही, ऐकायचं फक्त. म्हणून इतकं सुंदर तुकोबारायांना सगळे बोलायला लागले. अरे वेडायस का? तुकोबाराय म्हणतात मी नाही, माझ्या जिभेला त्या ठिकाणी, माझ्या जिभेवरती माझा ताबा राहिलेला. आपण पण तेवढं करू ना. आपल्याला नाही संत बनता आलं, पण मार्ग दावणी गेले अधीन दयानिधी, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. आपल्याला फक्त त्यांच्याकडे बघून नुसतं कीर्तनात जाऊन तुकोबारायांचा अभंग घेतला होता, ज्ञानोबारायांचा अभंग घेतला होता. अरे पण उघाडा ना, गाथा उघडा, ज्ञानेश्वरी उघडा, बघा. अरे संतांनी एवढे सुंदर पर्याय आपल्या करता दिलेत. कशा करता? आपल्याला एक योग्य दिशा मिळण्याकरता. जर आपण आपल्या हृदयामध्ये एक देव विराजमान केल्यावरती आपल्याला किती भाग्य आहे. तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही त्या देवासोबत हे करू शकता. मग आज आत्तापासून, या मिनिटापासून आपल्या आयुष्यामध्ये एक देव करायचा आहे आणि त्याची भक्ती सुरू करायची. मी सांगते तुम्हाला, तुकोबारायांना एवढं वेड लागलं देवाचं, उठता बसता देवाचं नामस्मरण नामस्मरण, इतकं वेड की बायको सुद्धा, तुम्हाला काय वाटतं आपलीच बायको आपल्या मागं किरकिरी करते का? तुम्ही हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, हा झोपले का काय? तुम्हाला वाटतं का आपलीच पत्नी आपल्या पाठीमागं किरकिरी करते? तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांना किती बडबड करत होती, म्हटली संसाराकडे लक्ष द्या, हा संसार आहे, या संसारासाठी काहीतरी करा. बघा बरं का, ज्या तुकोबारायांना देवाचं वेड लागले ना, ते स्वतः करता नाही पण सगळ्यांकरता विचार करणारी जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी त्यांच्या पाठीमागे किरकिरी करायला लागली. तुम्हाला नाही संसार करता येत नाही ना, ठीक आहे, मी माझ्या वडिलांकडे जाऊन काय करते, पैसे आणते आणि आपण काहीतरी चांगला संसार करू, काहीतरी तिथं उद्योगधंदा करू. वडिलांकडे गेल्या आणि त्या ठिकाणी 200 रुपये आणले. किती? 200. बोलत चला, बोलता येतं ना सगळ्यांना. किती रुपये आणले? 200. 200 म्हणजे शेजारच्याला झोप येत नाही आपण बोललं का, आलं का लक्षात? 200 रुपये आणले आणि त्या 200 रुपयांनी त्या ठिकाणी काहीतरी उद्योगधंदा करायचा म्हणून. आता तुकोबाराय मला सांगा, ज्यांना देवाचं वेड लागले, ज्यांना देवाचं नामस्मरण सतत सातत्यानं ज्यांच्या मुखामध्ये, ते व्यवसाय करू शकतील का हो? जेवढी श्रीमंती होती ना, एवढी श्रीमंती आपल्या महाराष्ट्रात कोणाकडेच नसेल, एवढी श्रीमंती होती तुकोबारायांकडं. 1ही रुपया स्वतः करता ठेवला नाही. तया नाम संत. अजून किती कीर्ती सांगायची संतांची. तुकोबारायांना सांगितलं, आता तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, आपल्या मुलाबाळांसाठी तरी काहीतरी करायचं आहे का बरं का. जे तुकोबाराय प्रमाण सांगतात, संसाराच्या नावे घालून या शून्य, इतके प्रमाण आहेत. संसार दुःख मुळ चोहीकडे इंगळ सुख पाहता, इतके प्रमाण आहेत. सांगत बसले तर सकाळ होईल, जमतंय का? एवढे प्रमाण सांगतायत. ते कदाचित संसारासाठी कमवतील, 2 पैसे खर्च करतील. बघा, पत्नीनं वडिलांकडनं 200 रुपये आणले. तेव्हाच्या काळाचे 200 म्हणजे आत्ताचे किती? खूप खूप झाले. आता मला पण सांगता येणार नाही, तेव्हाच्या काळात मी तरी कुठं होते. म्हणून ते 200 रुपये आणले आणि त्या 200 रुपयाने आता विचार केला, तुकोबाराय देवाचं वेड लागले. तुकोबारायांना जर एखादा व्यवसाय करून दिला, घातला दुकान, जर दुकान टाकून दिलं तर तुकोबाराय व्यवसायामध्ये लक्ष ठेवणार नाही. आणि खूप सुंदर सांगतात बघा, त्या ठिकाणी कुरेकर बाबा सुद्धा सांगतात की त्या ठिकाणी
शहाण्या माणसानं मिठाईचं दुकान, बरोबर की नाही, माणसं खातात आणि म्हणतात चला पाहुणं येऊ का, पैसे देत तुकोबारायांना दुकान टाकून द्यायचंय. तुकोबारायांची पत्नी अतिशय हुशार आहे. विचार केला या बाबाला चांगलं काहीतरी मिठाईचं टाकलं तर ते चालणार नाही. म्हटले असं करू जे कोणी खाणार नाही असं दुकान टाकून देऊ. माझ्याकडं काय बघता, वाळलेल्या मिरच्या आहेत ना, मिरच्या, त्याचं दुकान टाकलंय. तुकोबारायांच्या पुढे हे भल्या वाळलेल्या मिरच्या पुढे ठेवल्यात आणि तुकोबारायांना सांगितलं 200 रुपयाच्या मिरच्या त्याच्या डबल, आहात ना कीर्तनामध्ये, त्याच्या डबल झाले पाहिजेत. तुकोबाराय विकतील का होते? तुकोबारायांचं एकच चाललंय इफेक्ट द्यायला. तुकोबाराय नामस्मरण करण्यात दंग आहे. समोर मिरच्या ठेवल्यात. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. तुमच्या गावातली एक महिला मंडळ गेली आणि त्या ठिकाणी म्हटली का हो तुकोबाराय कशा दिल्यात मिरच्या? तुकोबाराय म्हटले तुम्हाला न्यायच्या तेवढ्या न्या. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. चिंतन चालू आहे. माझ्याकडं काय बघता, त्या महिलेनी सगळ्या पिशव्या भरून मिरच्या घेतल्या आणि आता प्रश्न विचारला का हो तुकोबाराय पैसे किती द्यायचे मला सांगा. तुकोबारायांनी सांगितलं तुम्हाला द्यायचे तेवढे द्या. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या गावातली महिला गेली होती मिरच्या न्यायला, किती नेल्या असतील? किती? अहो माझ्याकडे काय बघता, सगळ्याच भरून नेल्या. आणि किती रुपये दिले असतील? 1 पण रुपया दिला नाही, सगळ्या भरून नेल्या. बघा बरं का, तुझी चिंता त्यासी पण केव्हा, जेव्हा आपुला तो. तुम्ही जर हृदयामध्ये एक देव परफेक्ट बसवला आणि त्याची पूजा अर्चा भक्ती केली तर तो देव तुम्हाला भेटणार. पुढं आहे का बरं का. विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याने पाहिलं की तुकोबारायांच्या समोरच्या मिरच्या सगळ्या. आता तुकोबारायांची पत्नी काय तुकोबारायांना जगून द्यायची नाही. आपल्या भक्ताचा जर कोणी अपमान केला तर देव त्याला सुट्टी देत नाही बरं का. हा, मागे पुढे उभा आलिया आघात निवारा. इतका देव कृपा करतो. फक्त देवासाठी वेडे व्हा. मिरच्या नेल्यात, देवाला बातमी पोहोचली, देवाने पाहिलं अरे आता आपल्याला जावं लागेल. विटेवर असणारा देव एका छोट्या लेकराच्या स्वरूपामध्ये दुडू 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 धावत आला आणि त्या महिलेच्या घरी गेला. दरवाजावरती थाप दिली, दरवाजा उघडला तिने. तुमच्या गावातली महिला होती ना, दरवाजा उघडला. आता चतुरातो शिरोमणी महिलेने काय सांगितलं, आता जगाचा चालक मालक आलाय, तुका शेटनी पाठवले मला, तुम्ही ज्या मिरच्या आणल्या ना त्याचे पैसे न्यायला मला तुका शेटनी. देवानी तुकोबारायांना काय बोलले, तुका शेट. ऐका बरं का. आणि आता ती महिला हुशार होती, ती काय म्हणते, कसल्या मिरच्या कसल्या काय, मी मिरच्याच आणल्या. बघा बरं का, देवाला फसवून जमतं का. त्या ठिकाणी देव म्हटले आई साहेब तर बघा त्या समोरच्या डब्यामध्ये ना मिरच्या आहेत, बघ बाबा तुला दिसल्या तर घेऊन जा. तिला वाटलं कशाच्या मिरच्या सापडतात, डब्यावर डबे डब्यावर डबे डब्यावर डबे ठेवले, खालच्या डब्यात मिरच्या. देव गेले आणि बरोबर तो खालचा डबा काढला, बघितल्या मिरच्या आहेत. देव हुशार होते, 200च्या मिरच्या होत्या ना, 250 रुपये घेतले आणि हातात पैसे घेऊन आले बरं का. देवानी बघितले माझ्या तुकोबारायांना, माझ्या भक्ताला या ठिकाणी ते पैसे द्यायचे. देव धावत 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 तुकोबारायांकडे गेला. भाव ऐका, तुकोबारायांसमोर गेला. तुकोबारायांचं नामस्मरण चालू होतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. जगाचा चालक मालक तुकोबारायांजवळ आलाय आणि तुकोबारायांना आवाज दिला. ते 250 रुपये देताना तुकोबारायांना आवाज दिला, तुका शेठ, ओ तुका शेठ, तुम्हाला त्या महिलेने मिरच्या नेल्या होत्या ना त्याचे पैसे. भाव एवढा सुंदर आहे, लक्षपूर्वक आहे का. जगाच्या चालक मालकानं तुकोबारायांच्या हातावरती 250 रुपये दिले आणि देत असताना तुकोबारायांना स्पर्श झाला. कोणाचा?
जगाच्या चालक मालकाचा स्पर्श माझ्या तुकोबारायांना झाला आणि तुकोबारायांच्या मुखातून उद्गार निघालेत. तुकोबाराय फार गोड म्हणतात, देवा तू माझ्यावरती नाराज आहे का? तुझं माझं काही वैर आहे का? इफेक्ट द्या. काही वैर आहे का? एवढं का माझ्यावरती नाराज आहे? तुझा माझा देवा कारे वैराकार, तुझा माझा देवा कारे वैराकार. देवा तुझं माझं काही वैर आहे का? तू आलास माझ्याजवळ पण मला भेट न देता गेलास. तू नेहमी माझ्यासाठी येतोस, सातत्यानं तू माझ्यासाठी उभा राहतोस, पण तू येतोस पण मला भेट न देता निघून जातो. एवढं प्रेम करायचं देवावरती. एवढं प्रेम तुम्ही केव्हा करताल? ज्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये एक देव विराजमान होईल. ऐका बरं का, झालंय ना, देवाने दिलंय ना, देव निघून गेलाय ना. कितीतरी वेळा देवानी तुकोबारायांना असाच प्रसंग, तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. तुकोबारायांच्या कीर्तनात सोनबा ठाकूर म्हणून त्या ठिकाणी नेहमी सातत्यानं साथ करायला असायचे. आजचे नाही ना सोनबा, बघा बरं का. तेव्हा सुद्धा भगवंत येऊन सोनबा ठाकूरच्या माध्यमातून दर्शन देऊन गेले होते. तेव्हा सुद्धा तुकोबारायांचा भाव असाच होता की देवा माझं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे, तू येतोस पण मला भेटणं माझ्यासाठी असं करू नको. बघा बरं का, पैसे हातावाले आपण कसला देव आणि कसला काय, आपल्या हातात फक्त बंडल पडला पाहिजे. बरोबर आहे की नाही? ही तर आपली भक्ती आहे. मग आपल्याला देव कसा भेटेल? नॉर्मल करा आता आवाज. आता देव कसा भेटेल आपल्याला? पैसे आलेत ना आपल्याला. एखाद्या व्यक्तीने, बघा बरं का, आपला समाज, आपला वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे. इथं जो जो व्यक्ती टाळ घेऊन उभा राहतो, इथं जो जो व्यक्ती गायन करतो, जो जो व्यक्ती मृदुंगाची सेवा करतो ना, आयुष्यात भगवान परमात्मा त्याला कसलंच संकट येऊन देत नाही. एवढी ताकद परमार्थाची आहे. एवढा श्रेष्ठ वारकरी संप्रदाय. तुझी चिंता त्यासी म्हणून फक्त आपण मनानं, भक्तीनं, भावानं त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. का बरं का, 250 रुपये हातात आल्यावरती ते आईस्क्रीम खायला गेले नाहीत. ऐका बरं का, आपल्याकडे पैसे आले का आपण पळ काढतो. 250 रुपये आलेत ना, जगाचं कल्याण करण्याकरता संत अवतार घेतात. 250 रुपये भेटलेत ना, ते 250 रुपये घेऊन घराकडे जात असताना एक सावकार एका माणसाला इतकं मारत होता, मायबाप इतकं मारत होता. हा भाव तुकोबारायांनी बघितलं. अरे मारू नका ना, का मारताय? सावकारांनी सांगितलं 200 रुपयाचं कर्ज आहे, मिटवतो का तू? तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे. 200 रुपये घेतले आणि त्यांना दिले. पण आता तुमच्या पाया पडतो, तुमच्या पायाला स्पर्श करतो, लागून या पाया विनवितो कर टाळी. बोला, आल्यापासून सांगते किती वाजवली टाळी आपण, किती प्रमाण आहेत तुकोबारायांची. व्याकुळतेने तुकोबारायांनी समाज सुधरावा, बिघडावा म्हणून नाही, समाज सुधरावा. आणि समाजानं आपल्या हातानं एक देव करून, टाळी करून, भजन करून परमार्थ करावा, याच साठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस. ऐका बरं का, 200 रुपये दिले, खाली किती राहिले? 50. बोलत चला गड्या, तुमचं माझं काही वैर आहे का? किती राहिले? 50 रुपये राहिले. आता 50 रुपये हातामध्ये झालं, त्याला मिटवलं, त्याचं मारणे थांबला. आता तरी निघाव की नाही घरी? तुकोबाराय तरी निघाले नाहीत. पुढचा भाव आहे का, तुकोबाराय त्या व्यक्तीशी संवाद साधतायत. काय झालं, कसं झालंय, किती दिवसापासून मारतोय? तो व्यक्ती हुशार होता, म्हटलं आता काही नाही, आपल्याला आयतं सगळं भेटलंय. 4 दिवसापासून मला मारतात, माझे लेकरं उपाशी आहेत. आता मी घरी गेलो ना, माझ्या लेकरांना खायला सुद्धा काही नाही. हो तुकोबाराय, तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. संत तोची जाना जगीन, दया क्षमा, इतकी दया इतकी क्षमा. ऐका बरं का, 50 रुपये होते ना हातामध्ये, ऐक चल म्हटले, 50 रुपयाचा किराणा भरला. स्वतःच्या घरात एक सुद्धा अन्न नाहीये, 50 रुपयाचा किराणा भरला आणि तो किराणा घेऊन त्या ठिकाणी त्या माणसाच्या हातात दिला. एवढ्यावरती माझे तुकोबाराय सांगत नाही, आमच्यासाठी कदाचित आपण एक पाऊल पुढे टाकून त्या देवाचं नामस्मरण करूया. ऐका बरं का, विनंती केली त्याला, एक काम कर बरं का, घरी जा, या किराण्यापासून तू तुझ्या लेकरांना काहीतरी करून खायला घाल, पण तुमच्या पायाला
स्पर्श करून विनंती करतो, घरी गेलास ना तुझ्या लेकरा बाळांना खाऊ घाल, पण एक काम कर, माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे ना, त्याचं भजन तुझ्या लेकरांना करायला लाव, एवढी ताकद माझ्या तुकोबारायन करते. म्हणून ते तुकोबाराय आजही आजच्या अभंगामध्ये तुम्हाला विनंती करत आहेत. अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. ऐका ना, तो देव केल्यावरती आम्हाला काय फायदा होईल का? तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक देव करावा लागेल. बोलू नका, मी येऊ का? चहा पिऊन येऊ? 1 तास राहिलाय, आता वाजलेत किती बघा, 1 तास, फक्त 15-20 मिनिटात. काहीच प्रश्न असा पडतो की एवढ्याशा वेळामध्ये खूप काही सांगायचं, म्हणून लक्षपूर्वक ऐका. तुम्ही बोलला का 1-2 मिनिटं सुद्धा निघून नाही जाणार. एक देव केला तर त्या देवासोबतच सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये सुखापर्यंत पोचायचं असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतो. सांगू उदाहरण. महिला मंडळ, आपले पतिदेव ऑफिसला गेले की आपण काय करतो बघा बरं का. तुम्ही थोडंसं तुम्ही कसं देवाचं हे करायला लागलं ना, नामस्मरण चिंतन करायला लागलं का माणसांना डुकले यायला सुरुवात होतात. परवा दिवशी एका ठिकाणी कीर्तनाला गेले होते बीडमध्ये. रामायणामध्ये सुरुवात केली, मागच्या बायका रामायण महाभारत आम्हाला ऐकायला आवडत नाही आवडत ना आम्हाला. टीव्हीवरच्या मालिका आता मी कधी बघतच नाही, त्यामुळे मला त्यांची नावं पण माहिती नाही. सांगण्याचा भाव असा की तिथून तुम्हाला काहीच भेटणार नाही. निरर्थक गोष्टीचा विचार करण्यापेक्षा माऊली ज्ञानोबा सांगतात आपल्याला सगळं आवडतं. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली, ऐका बरं का. सगळ्यांना सगळं आवडतं, पण मरायला कोणाला आहे का? कोणाला मरायला आवडतं का? इथं बसलेल्यापैकी बिंदास हात वर करा. कोणालाच नाही आवडत.
सगळ्यांना जगायला आवडतं. या जगण्यावर, या जन्मावर शतदा. बघा माऊली ज्ञानोबाराय काय सांगतात, जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगा पडिये. सगळ्यांना सगळं आवडतं पण मरायला कोणाला आवडत नाही. ऐका बरं का, जर तुम्हाला मरायला आवडत नाही तर त्यासाठी सुद्धा एक उत्तम पर्याय, तो म्हणजे तुम्ही धरावे ते पाय आधी आधी. त्या देवाचे पाय धरा. सगळ्यात शेवटी, सरते शेवटी तुम्हाला वाचवणारा कोण आहे? झोपले का काय? भगवंत. म्हणा की सगळ्यात शेवटी वाचवणारा कोण आहे आपल्याला? ऐका बरं का महिला मंडळी, तुम्ही आपले पती कामाला गेले की आपण काय करतो? चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. पती ऑफिसला गेले का लगेच ही महिला दुसऱ्या महिलेकडे जातील, म्हणते का ग ही साडी कुठून घेतली? फायदा आहे का? निरर्थक गोष्टीचा विचार करायचा नाही. शास्त्र सांगतं साडी कुठून घेतली? ही म्हणते अगं तिथून घेतली. ही म्हणते अगं तुला माहिती का काल काय झालं? माझ्या नवऱ्याची माझी एवढी भांडणं झाली, असं वाटतं बॅग भरावून आईकडे निघून जावं वाटतं ना. ह्या गोष्टींचा आपण काय करतो? ह्या निरर्थक गोष्टींच्या गप्पा मारतो की नाही? शेजारणीला रोज वाटी वाटी भाजी दिली तर ती तुमचा उद्धार करणार आहे का? रोज भाजी द्या तिला, आज फ्लॉवरची दिली, उद्या मेथीची दिली, परवा पनीरची दिली, तरी ती तुमच्यासाठी म्हणणार थोडंसं मीठच कमी होतं. ऐका बरं का, शेजारणीला भाजी देऊन ती जर तुमचा उद्धार करत असेल तर माझं काहीच हरकत नाही, रोज तुम्ही सगळी का भाजी तिला द्यायना, पण ती तुमचा उद्धार करणार नाही. बसलात ना अशा ठिकाणी बसा, मैत्रिणीला घेऊन बसा आणि देवाच्या गप्पा मारा, तर तो खऱ्या अर्थानं परमार्थ घडणार आहे. याही पुढे जाऊन बोलू. इथं कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही, सगळेजण स्वतःलाच चांगलं म्हणतात. दुसऱ्याला चांगलं म्हणायला सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचं मन शुद्ध लागतं, त्यावेळेस आपण दुसऱ्यांना चांगलं म्हणू शकतो. बरोबर की नाही? तुम्ही एखाद्यासाठी कितीही करा, पण तुमच्याकडून एक चूक झाली का तुम्हाला तो आयुष्यभर बोलल्याशिवाय चांगलं 100 गोष्टी चांगली करा, पण एक गोष्ट चुकली का आपल्याला तिथं सुट्टी नाही. म्हणून प्रयत्न करा. शेजारी असणारी शेजारी, मी नाही सांगत, एक प्रकरण आले, त्या प्रकरणामध्ये सांगितलेले काय सांगतात, एखाद्या तुम्ही शेजारची ना बाईला खूप सगळं केलं तरी ती तुमचा उद्धार करत नाही. कितीही करा कोणासाठी तरी कमीच पडतं. आवाज द्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, इको द्या. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, चांगलं केलं का वाईट केलं? नाद बाबा तुम्हाला चटकन समजावं म्हणून सोप्या भाषेत सांगतात. आपल्याला काय करायचंय खूप सुंदर वर्णन केलंय. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या खरवईच्या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, चांगलं होईन देवाचं दर्शन होईन म्हणून नेलं होतं. काय म्हणते बघा, मला पंढरीला नेलं ग बया 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 बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट लई द्वाड, चालून चालून माझ्या पायाला आले की ग पुढं. चांगल्या गोष्टी लवकर पचत देवाचं दर्शन होईल, पण तरी नावच ठेवली ना. तुम्हाला सुद्धा कोणीतरी कीर्तनाला आणलेले बरं का. चल ना ताई, अर्चना दीदींचं कीर्तन आहे, जाऊ कीर्तनाला. ही आजी त्या आजीला घेऊन आली कीर्तनात. आज एवढा 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव चालू आहे, घरात झोपून काय करते, चल कीर्तनाला. म्हणून या आजीनं दुसऱ्या आजीला हाताला धरून आणलेलं असतं. बसल्या बसल्या म्हणते 10 वाजलेत, कधी संपायचंय कीर्तन? 11 वाजता संपायचंय वे. लय पायाला मुंगे आल्या तर कधी संपतंय काय नो? आपला भाव आणि देवाचा भाव यात भिन्न स्वरूपाची आवड आहे. ऐका बरं का, टाळ नीट वाजवा. हा, ही आजी तिला काय म्हणते बघा. या शेजारणीनं, या खरवईच्या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया,
मला कीर्तनाला नेलं ग बया 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 बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, कीर्तनाला नेलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया. मला कीर्तनाला नेलं ग बया 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 बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया. मला काय होतंय, पखवाजाचा आवाज मला रिटर्न भेटतच नाहीये. त्यामुळं जो नाद ब्रह्म पाहिजे ना, हा बाबा महाराज सातारकरांचं कसं, हा जवळ पखवाज लागत नाही. खूप सुंदर आपल्याला भेटलेलं एवढं सुंदर खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव आजही आपल्या हृदयामध्ये, त्यांचं नाव ऐकलं का एवढं सुंदर वाटतं. तो नाद जो पाहिजे ना, नाद ब्रह्म, तो कीर्तनात तुम्हाला रिटर्न ह्या मॉनिटरमधनं भेटतच नाही. ऐका, विनोद सांगून कदाचित 5 मिनिटं तुम्ही हसला असता, पण कुठंतरी तुमच्या लक्षात येणार आहे की माझ्या संतांनी तुम्हाला सरळ साध्या भाषेमध्ये, मध्ये मध्ये विनोद सांगावा लागतो ना, पण विनोद सांगण्यापेक्षा माझ्याच संतांनी जे सांगितले ते तुम्हाला सांगण्याचा भाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. ऐका बरं का, या शेजारणीकडं तुम्ही तुमचं दुःख सांगण्याकरता जाऊ नका. ऐका बरं का, हे असं झालं, माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत भांडणं केली आणि त्याचं माझं काही पटत नाही, आता मला असं वाटतं द्यावं त्याला सोडून, वाटतं ना. खूप आहे बरं का, वेळ कमी म्हणून मग तिकडं जात नाही आहे. मग आपण लगेच म्हणतो काय, नको आहे मला हा नवरा नको आहे. मग तिथं सुद्धा बाबा सांगतात, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. ऐका बरं का, तुम्ही शेजारणीकडे गेला ना, ती म्हणणार नाही चांगला सुखाचा संसार कर, ती म्हणणार खरंय खरंय, जातो निघून तुझ्या आई बापाकडे, कुणाचं वाटोळ होतंय बोलत चला. तुम्ही जर सांगितलं माझं आणि माझ्या पतीचं भांडण झालंय, तर शेजारीन म्हणते खरंय खरंय, माझं बी तसं आहे, तुझं तसं माझं, घरोघरी मातीच्या चोली. ती काय सांगते माहिती का, अजून काडी पेटवायचं काम करते, असं कर तू बॅग भरा नीटच निघ माहेर. यांनी संसाराचा उद्धार होणार आहे का? संसार जरी दुःखाचा असला, ऐका बरं का, संसार इतका दुःखाचा आहे, पण माऊली ज्ञानोबारा एक प्रमाण खर्च करून सांगतात, हा दुःखाचा संसार असला ना तरी आपण थाटात तो संसार सुखाचा करायचा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. वेळ कमी नाही तर इतकंच प्रमाण देण्यासारखे आहेत ना. सांगते, तुमचं दुःख शेजारणीकडे जाऊन सांगायचं नाही. होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. आजपासून अर्चनाताई आम्ही आमचं दुःख शेजारणीला सांगणार. तुम्ही पण पुरुष मंडळी मित्राला सांगायचं. ऐका बरं का, एक देव केला ना, महाराजांनी सुंदर प्रमाण सांगितलंय. काय सांगतायत, तुमचं जे हृदयातलं दुःख आहे ना, आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि पुढे जाऊन महाराज सांगतात, दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात, तुमच्या जवळ जर एक देव असला ना, तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारील. आपल्या जवळ हक्काचा देव झाला का त्या देवाला आपण शरण जाऊन सांगू शकतो. देवा पुढे रडा, सांगा तुमचं दुःख, नाही तो देवाला तर तुम्हाला सांगेल. इतकं देव कृपा करतो. फक्त मनानं, भक्तीनं, भावानं आपण शरण गेलं पाहिजे. मग जर आपण त्या देवाला मनानं, भक्तीनं, भावानं जर शरण गेलं तर काय होईल. ऐका बरं का, काही लोकांनी याच्यावर प्रश्न केला. बाबाजी सांगतायत की आमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढी श्रीमंती, आमची खानदान श्रीमंती आहे, काय गरज आहे का आम्हाला देवाकडे वशिला लावायची. देवाला आपलं करायची गरज नाही ना, पैसाच एवढा आहे की ठेवायला जळता जळाना. तुकोबारायांचं एक प्रमाण फार सुंदर आहे. सांगतात, तुमचं लाखोचं घर असू द्यात, कोटीचा बंगला असू द्यात, नाही तर तुमचं कितीचा पण बंगला असू द्यात, आणि त्या जर बंगल्यामध्ये जर कीर्तन भजन होत नसेल ना, तुकोबाराय परखड भाषेमध्ये म्हणतात काडी लावा. तुमच्या घरामध्ये तुम्ही लाखोंचा बंगला बांधला पण त्यात भजन होत नाही, तर तुकोबाराय सांगतात काय थोरपण जाळावे ते. मग तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कळालंय काय करायचं. लोक म्हटली आमच्याकडं पैसाच इतका आहे की आम्हाला देवाला हात जोडायला टाइम नाही. ऐका बरं का, पैसा तुम्हाला सगळ्या गोष्टी देईल, पण हा पैसा तुम्हाला सरते शेवटी काही. तुमचं मरण काय जवळ आलंय बाबा, आणि तुमच्याकडे लाख रुपये आहेत, उशाला लाखांचा बंडल आहे, वाचवेल तो लाखांचा बंडल तुम्हाला? सरते शेवटी तुम्हाला तुमचं केलेलं कर्म, तुम्ही केलेलं नामचिंतन, आणि सरते शेवटी तुम्हाला देवच सोडवणार आहे. मी सांगत नाही, पुरावा आहे. आई बाप एका मुलाचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात. ऐका बरं काय, आपला मुलगा दारू पिऊन घरी आला
काही म्हणते जाऊ दे ना, लेकरू चुकलंय, त्यातून वाचवते. बाप पण म्हणतो जाऊ दे. तुमचा मुलगा कर्जबाजारी झाला, त्यातून सुद्धा तुम्ही दोघं मिळून, आई बाप मिळून त्याला वाचवता. आहे का बरं का? तुमच्या मुलाने कितीही मोठा गुन्हा करू द्या, आई बाप त्याला वाचवतात. तुमच्या मुलाने कितीही मोठा संकट येऊ द्या, आई बाप वाचवतात. तुमचा मुलगा कर्जबाजारी झाला ना, गंठेन काढून देत आई, पण नको माझ्या लेकरावरचं कर्ज कमी करू. सगळ्या गोष्टीत आई बाप वाचवतात, पण सरते शेवटी मरणापासून आई बाप वाचवत नाही. मग तुम्हाला कोणाकडे जावं लागतं? ऐका बरं का, त्याकरता आपल्याला देवाकडे जावं लागतं. देवाला मी सांगते पुरावा. काळाची उडी पडेल बाजिव्हा, काळाची उडी पडेल बाजिव्हा, सोडवीन तेव्हा माय बाप, सोडवीन तेव्हा माय बाप. सगळ्या गोष्टीतनं आईबाप वाचवतील, पण मरणापासून आईबाप वाचवत नाही. म्हणून मग तुमच्यावरती आलेलं दुःख कमी करण्याकरता तुम्हाला एकच करावं लागेल. त्यातून जर बाहेर पडायचं असेल, या संकटातून बाहेर पडायचं असेल, तर संतांना मरण आवडत नाही आणि आपल्याला मरणाची भीती वाटल्याशिवाय राहत नाही. खूप सुंदर सांगितले काय, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले. हरी बोल. मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले. मज केले आमर आमर, मज केले आमर, मज केले आमर आमर, मज केले आमर. हरी बोल. मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले गेले, मरण माझे मरून गेले. ऐका बरं का, आपल्या आयुष्यामध्ये आपलं दुःख कमी करण्याकरता फक्त तो देव आहे. त्या देवाकडं आपण म्हणतो करू परमार्थ. काय परमार्थ करायला काय लागतं? आपल्या दातात ज्या वेळेस दातच राहत नाही तोंडामध्ये, त्यावेळेस म्हणतो आपण आता परमार्थ करायला जाऊ. सांगू का, त्यावेळेस तुम्ही परमार्थ करायला जाल आणि त्यावेळेस रामकृष्ण हरी म्हणताना मग तेव्हा लांब कृष्ण हरी येतं. ऐका बरं का, वेळ निघून गेल्यावरती परमार्थ करून फायदा. मग तो देव तुम्हाला वाचवण्याकरता, तुमचा उद्धार करण्याकरता. आणि तुमच्या गावाचं कौतुक का वाटतं? भले त्यांना काही येत नसू द्यात, पण टाळ हातात गेले ना, उभ्या आयुष्यात नारदाच्या गादीवरनं सांगते, भाग्यवंत भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात.
तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि याही पुढे एक शब्द बोलू का? आज तुमच्या गावाचं वैभव, एवढे ज्ञानी माणसं, गुरुवारी असणारे, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळेच गुरुच्या स्थानी असणारे लोक समोर आहेत माझ्या. पण एक तुमच्या गावाचं कौतुक आहे की आम्ही तर परमार्थ केलाच, पण आता इथून पुढचं तरुण पिढीच्या हातात परमार्थ दिला. ही फार मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेस तरुण पिढी परमार्थात येते ना, तर गावातला एकही मुलगा, एकही मुलगी ती खऱ्या अर्थानं कधीच वाईट पाऊल टाकणार नाही. ताकद परमार्थाची आहे, ही वस्तुस्थिती आहे. जो इथं येतो ना, जो कीर्तनात बसतो ना, खऱ्या अर्थानं तो आयुष्यात एकही शब्द कधी कोणाला उलट बोलणार नाही, कधी कोणासाठी वाईट करणार नाही. एवढी ताकद परमार्थाची. इथं मुलं उभा आहेत ना, आज गळ्यामध्ये टाळ घेऊन उभा आहेत. कदाचित आपले शास्त्रही सांगतं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, ह्या गोष्टी इथं रुजल्या जातात. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत टाकलं तर तो सुशिक्षित होतो. पण आमचा वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे की इथं आलेलं लेकरू सुसंस्कारित झाल्याशिवाय राहत, ही ताकद आहे. म्हणून ज्या वेळेस आपली मुलं अभिमानानं खाली बसून, किती आनंद वाटतो. 2 तास उभं राहणं सोपं नाही. मी एवढी होती ना बाबा, तेव्हा कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिले ना, 2 तासाच्या आधीच चक्कर येऊन खाली पडायचे. म्हणून लेकरांचं कौतुक करावं वाटतं. एवढं देखणं नियोजन आहे. आपल्याला हे आनंद आपल्या हृदयामध्ये जपून ठेवायचा आहे. त्याकरता तुम्ही बसल्या बसल्या देवाचं नाव घ्या. संसार दुःखाचा सांगितलाय, पण हा संसार जर सुखाचा करायचा असेल तर तुम्हाला त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय, देव जर तुमच्या सातत्यानं मुखामध्ये आला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, झोपले का काय? तुम्हाला 3000 आले का नाही? म्हणूनच तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय. मला असंच वाटतंय आल्यापासून महिला मंडळी तुम्हाला आले का हो? आलेत त्यांना आले. एका गावात कीर्तनाला गेले, मला पहिला प्रश्न विचारला, ताई तुम्हाला आले का हो? मी लय दिवस झालं बँकेत सारखी जाऊन बघते पण मला आले. ऐका, आपल्याला जर तुम्हाला जर काही फायदा करून घ्यायचा असेल ना, तुमचं सगळं काही करायला देव आहे. ज्या मीराबाईंसाठी भगवान परमात्मे आले, नामदेवरायांच्या हातून दूध पिले, शबरी मातेसाठी रामप्रभू आले, तुमच्या माझ्यासाठी येणार की नाही? कौन कहते हैं भगवान आते नहीं, शबरी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, शबरी की तरह तुम बुलाते नहीं. आवाज द्या, टाळ नीट वाजवा. आते नहीं, बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव जी की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, नामदेव जी की तरह बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, जानकी वल्लभम राम नारायणम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, जानकी वल्लभम नारायणम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम, जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी वल्लभम. म्हणून सगळे देव येतात, फक्त प्रेमानं, भक्तीनं, भावानं बोलवायचंय. हा भाव म्हणजे तुमचा बंधुराज नाही बरं का. लगेच म्हणतात बंधू येईल नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशांना पावायचा नाही हो देव, बाजारचा भाजीपाला नाही हो देव, बाजारचा भाजीपाला नाही हो देव, बाजारचा भाजीपाला नाही हो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशांना पावायचा नाही हो, बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजार
देव अशान हरिपाठ सुंदर करतात महिला, पण कीर्तनात म्हणायला खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुरुवात केली ना इथं डेअरिंग लागते बरं का, त्यामुळं जोरदार टाळ्या. प्रयत्न केला त्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं. आज पहिल्यांदा म्हटलात कारण की पहिल्यांदाच कीर्तन आहे ना तुमच्या गावात. पुढचं ज्या वेळेस तुमच्यावर शताब्दी होईल ना त्यावेळेस याच ताई मी इथून गॅरंटी देते इतकं सुंदर प्रमाण देतील. ही ताकद परमार्थाची. प्रयत्न करत जा. देवाला कसंही आवडतं. देव म्हणत नाही तालात सुरातच गा. हा, देव वेडा झाला वेडा. देव आपल्यासाठी वेडा होतो. फक्त तुम्ही कसंही गा. तानसेनजी आता सांगायला वेळ आहे. किती वाजले? हा, मला तर सांगितलं 11लाच संपवा. हा, वेळ फार झालाय, जाऊ द्या, ते सांगत नाही. पण ऐका, भक्ती कशी करताय तुम्ही. तालात गाताय सुरात घालताय हे बघत नाही, पण तुम्ही किती अंतःकरणापासून देवाला शरण जाताय ही महत्वाचं आहे. म्हणून ही ताकद परमार्थाची आहे. लागू द्या ना, तुम्हाला कधी वेळ लागणार आहे? लागणार आहे. आम्ही म्हणतो उद्या जाऊ वारीला, परवा करू, देवाचं नामस्मरण करू, पण कधी? किती सुंदर केले. आवाज द्या बरं का ह्याला, इको द्या. काय म्हटलंय? कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. वेळ कमी. बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. वेळ कमी आपल्याकडं, नाही तर सगळंच घेतलं असतं. करू आम्ही, आज नाही उद्या नाही, पण आत्तापासून. तुकोबाराय एका अभंगामध्ये विनंती करतात. आपली एवढी पात्रता नाहीये, आपली एवढी लायकी सुद्धा नाही की तुकोबारायांनी आपल्या पाया पडावं आणि नतमस्तक होऊन आपल्याला विनंती करावं. तुकोबाराय आपल्याला विनंतीपूर्वक सांगतायत, बाबा रे आता तरी सुधारा. काय म्हटलंय ऐका. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची प्रयत्न करा. तुकोबाराय सांगतात इथून पुढं आजपासून आत्तापासून आम्ही विचार करणारे काय की देवाला एक करणारे, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग काय होईल त्या देवाचं नामस्मरण? ताई तुम्ही आल्यापासून सांगताय ते नामस्मरण केल्यावरती आमचा फायदा काय? अभंगाचं द्वितीय चरण. ये रती माई के, ये रती माई के, ये रती माई के दुखाची जनीती, ये रती माई के, ये रती माई के, ये रती के दुखाची जनीती, ये रती माई के दुखाची जनीती, ये रती माई के दुखाची जनीती, ये रती माई के दुखाची जनाती, ये रती माई के दुखाची जनाती, ये रती माई के दुखाची जनाती, ये रती माई के दुखाची जनाती. नाही आधी अंतिम अवसानी, नाही आधी अंतिम क्या बात है, अवसानी, नाही आधी अंतिम ताली वाजवा. हा नाही आधी
अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी हे ये रथी माई के दुखाची जनिती 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 नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी ये रथी माई के दुखाची जनिती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी बघा, जर तुम्ही देवाला आपलंसं केलं तर तुम्हाला दुःख स्पर्श सुद्धा करायला येणार नाही. करणार ना मग देवाला आपलंसं? देवाला आपलंसं करून त्या देवाचं नामचिंतन केलं तर मी सांगत नाही, जर नामस्मरण केलं तर तो देव आपल्यासाठी कृपा करतो. ऐका पुरावा काय, नामस्मरण केलं, देवाला आळवलं तर काय होतं, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. किती पैसा कमवता सगळं घर होतं, दार होतं, मोठा बंगला बांधतो बरं का बाबा. आपण आयुष्यभर 1 रुपये कमवलेला बंगला फार मोठा बांधला, पण त्या बंगल्यात राहण्याकरता आपणच राहिलो नाही. काय फायदा आहे का तुमच्या बंगल्याचा? पुढे जाऊन बोलू. पैसा करत आयुष्य जगायचं राहून जातं. हा पैसा तुमच्या सोबत येत मेल्यावरती, तुमच्या इकडं मेल्यावरतीच जाळतात ना. एका गावात गेल्यावरती विचारलं, म्हटलं बाबा मेल्यानंतर न तोंडात टाकतात ते किती. तुम्ही आता एखाद्याने समजा एखाद्या गावातलं खूप मोठं व्यक्तिमत्व समजा निधन पावलं, त्याने साधारणतः 5-6 तोळे तर कमवले असतील ना. 5-6 तोळे तर कमवले असतील ना. मग मरताना 5-6 तोळे बाबा, हा जाऊ दे ना, त्याने कमवले, तुला परत. ते म्हणले ताई 5-6 तोळे कशाचं, किती मोठा मरू छोटा मरू, इथं काय भेद भ्रम भेदभाव नाही. म्हणले कसलाच भेदभाव नाही. म्हटले कसला मनी टाकतात बघा. ऐका, ते म्हणले आमच्या गावात तर फुटका मनी टाकतात. नवीन नाही, जुना नाही. सांगण्याचा भाव ऐका, मी सांगत नाही, तुम्हाला संत सुद्धा सांगतात. तुम्ही कमवलेला पैसा तुमच्यासोबत येत नाही, तर तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही केलेलं देवाचं नामस्मरण तुमच्या उपयोगाला येतं. मग त्याकरता जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत त्या देवाला आपलंसं करायचं. ऐका बरं का, मी सांगत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. तुझ्याजवळ जो पैसा आहे ना, तो पैसा तुझ्यासोबत शेवटी येत नाही. काय म्हणतात सुंदर, ऐका. तू म्हणशील पैसा अडका, हा टाळ वाजव, व्यवस्थित वाजवा, हा एक टाळ. तू म्हणशील पैसा अडका, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका, तो इथेच राहील सडका. तू मेल्यावरती तुझ्या सोबत मातीचा एक मडका. जर आम्ही मेल्यानंतर ना आमच्या सोबत मातीचा मडका येणार आहे, तर कशासाठी? ऐका बरं का, पुढे लक्षपूर्वक. कमवलेला पैसा आपल्या सोबत येणार नाहीये. तुम्ही ज्या घरासाठी, दारासाठी, परिवारासाठी जगताय ना बाबा, आपण मेल्यानंतर 10व्या मिनिटाला आपल्याला हात लावलेली व्यक्ती 10व्या मिनिटाला स्नान करायला जातात. आपलीच माणसं. तुकोबरायांनी एक प्रमाण खर्च केलं, नाही रे नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे. सगळ्यात शेवटी अंती जाशील एकला प्राणा माझे माझे. आजा मेला पंजा मेला बाप मसणा, देखत देखत नातू पंतू. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर, ती तुझ्या मागची चोर, ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. महाराज सांगतात काही खरं नाही, त्यासाठी तू काय कर. ऐका, तू म्हणशील घरदार, तू म्हणशील घरदार, ते इथेच राहील सार, ते इथेच राहील सार. तू मेल्यावरती तुझं
या संसारा पायी, या संसारा पायी. अरे हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम तुम्ही करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम तुम्ही करा. हरिनामाची जमा पुढे येईल तुमच्या गावा. हरिनामाची जमा पुढे येईल तुमच्या गावा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम तुम्ही करा करा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम तुम्ही करा करा. हरिनामाची जमा पुढे येईल तुमच्या गावा. हरिनामाची जमा पुढे येईल तुमच्या गावा. वेगळं प्रमाण ऐकायला भेटलं खरंच. म्हणजे हे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे. पैसा पैसा करू नका बाबा. परवा माझ्या कीर्तनामध्ये एक बाबा जवळ आले बरं का. ही वस्तुस्थिती आहे. इथं जर खोटं बोललं ना माणूस नरकातच जाते बरं का. त्यामुळं खरं सांगते, सत्य साच खरे नाम विठोबाचे. परवा दिवशी एक बाबा माझ्या जवळ आले आणि म्हटले, ताई मी 1-1 रुपया कष्टानं जमवलाय. किती? 1-1 रुपये कष्टानं जमवून मोठा बंगला घेतला. आपण घरदार कशासाठी जगतो? आपलं एक टुमदार घर असावं, गाडी असावी, बंगला असावं, तिथं नोकर चाकर असावे, त्यासाठी आपण सगळे धडपड करतो. त्या बापानं आयुष्यभर कष्ट करून हे केलं आणि पोराने 1 मिनिटात ते धुळीला मिळवलं. कसं सांगते ऐका. ताई म्हटले, आमच्या मुलाला मी, त्याचा हट्ट होता, एक 20,000 रुपयाचा मोबाईल घेऊन दिला. कितवीचा मुलगा? 7वीचा मुलगा. कितवीचा? 7. तुम्ही नाही ना इथं 7वीला कुणी? 7वीच्या मुलाला एक मोबाईल घेऊन दिलाय आणि त्या मोबाईलवरती बापाने एवढं सुंदर घर कष्टातून कमवलं बाबा. आणि त्या 20,000 रुपयाच्या मोबाईलमध्ये त्याने असा एक ॲप डाउनलोड केला, असा एक ॲप डाउनलोड केला आणि त्या ॲपवरती त्याने आयुष्यभर बापाने कमवलेला पैसा, घर, सगळं काही बापाला तिथं जमा करावं लागलं. एवढं कर्जबाजारी कोण झाला? मुलगा. ऐका बरं का, तरुण पिढी खऱ्या अर्थाने इथं कीर्तनात आहे. जगातली तरुण पिढी काय करते जरा लक्षपूर्वक ऐका. तो ॲप कोणता होता ऐका बरं का. त्यांना महाराजांची पदवी, कोट्यवधीच्या घरात राहत आहे. तुमच्या डोळ्यांना जे दिसतं ते चांगलं नसतं, जे खरं असतं तेच चांगलं असतं. त्या ॲपवरून त्यांनी जे काही केलं त्याचे पैसे आजही तो बाप फेडतोय. म्हणजे कदाचित विचार करा, या जगामध्ये संस्काराची किती गरज आहे. आपल्या मुलाच्या हातात मोबाईल आपण देतोय, कदाचित किती धोका आहे त्यातून. 1-1 रुपये कमवण्यासाठी हा बाप उलाढाली करतोय सगळ्या गोष्टींसाठी आणि 1 मिनिटात त्याची धूळ माती. आपल्याला वाटतं ना, आपल्याला वाटतं की आपला बाप आपल्यासाठी ताप आहे. एका मुलाच्या वाटेला असंच झालं, माझा बाप माझ्या डोक्याला ताप आहे. हा बाप मला सारखं बडबड करतो, असं कर तसं कर, हे कर ते कर. आईवरती साने गुरुजी लिहितात, बापावरती कोणीच लिहिलं नाही. ऐका बरं का, ज्या तुकोबारायांनी आयुष्यभर जगाच्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टी केल्या ना, तर कीर्तनातून शेवटच्या 10 मिनिटात तरी तुमच्यापर्यंत काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी करेल. अभंग कितपत तुम्हाला समजला मला माहिती नाही, पण माझा एकच अट्टहास आहे, तुम्ही कीर्तनात बसला ना, तर कीर्तनात आल्यानंतरनं तो तुम्हाला नाही घर कमवता आलं हरकत नाही, नाही तुम्हाला गाडी घेता आली हरकत नाही, नाही तुम्हाला माळ घालता आली हरकत नाही, पण पवित्र अशा हृदयामध्ये त्या भगवान परमात्म्याला विराजमान करा. एवढंच माझं एक मागणं आहे. काही नको आम्हाला, धन नको, दौलत नको, संपत्ती नको. आणि जर आजच्या कीर्तनामध्ये 50 वर्ष पूर्ण झाले, शताब्दी त्या ठिकाणी सुवर्ण महोत्सव करतोय, शताब्दी पर्यंत आपला प्रवास जाणार आहे, मग आपण हे एक प्रयत्न करायचा आहे. आजचं कीर्तन सार्थकी केव्हा लागेल सांगू? इथं आलेला एक जरी माणूस सुधारला कीर्तनाच्या माध्यमातून, तर हे कीर्तन माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी अर्पण झाल्याशिवाय राहणार नाही. ही खरी ताकद आहे. आम्ही कीर्तन ऐकून सुधरतही नाही, आम्ही फक्त आजच्या पुरतं ऐकतो आणि इथंच एवढा प्रवास करून इथं येऊन प्रत्येक महाराज लोक येऊन सांगतायत ना, मीही तुमच्या विनंती करेन तुम्हाला, नुसतं ऐकायचं नाही तर पवित्र अशा हृदयामध्ये त्या देवाचं नामस्मरण करा. किती गोडे देव सांगू, जिवंत उदाहरण सांगते. आज कीर्तनाला या सातत्यानं महाराष्ट्रभर फिरत असताना कधी कधी अशी वेळ आली, देव किती कृपा करतो ऐका बरं का. डेंग्यूमध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं होतं कीर्तन नाही करायचं, उभा राहायला तुम्हाला
ताकद नसणार आहे. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आत्ताची नाही. पण अक्षरशः त्या लोकांनी एवढा अट्टास केला, ताई तुमचं कीर्तन पाहिजे, हाताला सलाईन काढून गेली. खाली बाजूला होते तेव्हा घशातनं आवाज सुद्धा येत नव्हता. डेंग्यू झाल्यानंतर पहिला पकडला जातो तो घसा. घशामध्ये असं तडतड तडतड व्हायला लागलं. मला काहीच समजेना, पण भगवंताची ताकद एवढी आहे. अनुभव आले अंगान ते या. काही लोकांचा असा सुद्धा भ्रम आहे बरं का, ज्याला काही येत नाही ते कीर्तनकार होतात. असं नसतं बरं का. ज्याचं शाळेत, काही लोक मला म्हणते ताई ज्याचं शाळेत डोकं चालत नाही ना ते तिकडं आळंदीला जातं मग कीर्तनकार होतं. असं आहे का? ऐका बरं का, ज्याचं शाळेत डोकं चालत नाही ना त्याचं तिकडं सुद्धा चालत नाही. देवाने काहीतरी कृपा करावी लागते तेव्हा सगळ्या गोष्टी येतात. मी आज तुमच्या समोर बोलते ना, असं काही नाही की माझं शाळेत डोकं चालत नव्हतं. माझ्या खऱ्या अर्थानं सांगायला अभिमान वाटतो की मी एक साधी मुलगी, जर भगवंत माझ्यावरती कृपा करत असेल ना तर आज या ठिकाणी एवढ्या मुली आहेत ना, भविष्यात एक तरी कीर्तनकार तुमच्या गावातून होईल आणि लाडकी कमी संतांची मजवरी कृपा मार्गदर्शन करायला एवढे सगळे गुरुवारी आहेत. मनवरी कृपा बहुतांची, मनवरी कृपा बहुतांची, लडकिले कमी संतांची हो, लडकिले कमी संतांची, लडकिले कमी संतांची हो, लडकिले कमी संतांची, लडकिले कमी संतांची हो, लडकिले कमी संतांची हो, लडकिले कमी संतांची. म्हणून संत सुद्धा कृपा करतील एवढा आनंद वाटला हे सगळ्यांकडे बघून. म्हणून तुम्हाला सांगते, ऐका, आता इथून पुढं आपल्या आयुष्यामध्ये नाही तुम्हाला काही करता आलं तरी चालेल. मी तुमच्या समोर बोलते ना, मी सांगत काय होते, माऊली ज्ञानोबा आहे, रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात, निर्जीव असणारी भिंत चालवतात. मी तुमच्या पुढे उभा आहे ना, माझे वडील स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. एका पोलिसाची मुलगी जर कीर्तन करू शकते तर आपल्या गावात वैभव एवढे गुरुवारी आहेत, का कीर्तन नाही करणार, हा सांगण्याचा भाव. म्हणून तुम्ही सातत्यानं सगळ्यांवरती कृपा करताय. अजून एक कौतुकाची गोष्ट आहे का, सगळेजण प्रयत्न करतायत, तुम्ही सगळेजण श्रवण करतायत, सगळेजण काही ना काहीतरी म्हणण्याचा, वाजवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात आणि यांना सगळेजण तुम्ही सपोर्ट करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप कमी आहे बाबा महाराष्ट्रभर. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना बाबा, तुम्ही सगळे गुरुवारी आहात म्हणून मी सांगते ह्या गोष्टी. आम्ही लहान होतो, आम्ही टाळ घेऊन उभं राहिलं ना, लोक म्हणायचे हे बस खाली, तुला काय टाळ टाळ करायचे, आम्हाला टाळ द्यायला. आम्ही कीर्तन करायला लागलो, गायला लागलो तर आम्हाला संधी देत नव्हतं. तुमच्या गावाचं वैभव एवढं आहे की तुम्ही एवढ्या सगळ्यांना संधी देता. जोरदार टाळी वाजवा. म्हणून सगळ्यांनी हात वरती करून एकदा प्रेमानं भजन करा, मुखानं भजन करायचं. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, हरी बोल. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदा विठ्ठल,
पैसा कमवला यापेक्षा तुम्ही किती संस्कार कमावले हे फार महत्वाची गोष्ट आहे. नाही कोणाचं चांगलं करता आलं तर या हातांनी कोणाचं वाईट. जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक आहे, इथं कोणाला कोणाशी चांगलं. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बनकर मत रहना. परवा दिवशी एका व्यक्तीने सांगितलं, ताई माझा सख्खा भाऊ माझ्यासाठी, ऐका बरं का, माझं वाटोळ व्हावं म्हणून माझा सख्खा भाऊ माझ्या रानामध्ये. मी तर अंधश्रद्धा मानतच नाही, पण जी घडलेली सत्य घटना आहे ती तुम्हाला सांगते. सख्खा भाऊ पक्का वैरी हे म्हणतात ते खरं आहे बरं का. त्या माणसाने माझ्याजवळ येऊन सांगितल्यावरती कळालं की एक भाऊ दुसऱ्या भावासाठी जीवाला जीव देतो आणि एकीकडे एक भाऊ एका भावाचं वाटोळ होण्याकरता बघतो. एका भावानं दुसऱ्या भावाच्या रानामध्ये मिरची लिंबू काय काय असतं ना ते टाकलं की ह्याचं वाटोळ व्हावं म्हणून त्याच्या रानामध्ये त्या गोष्टी टाकल्या. ऐका बरं का, आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपला भाऊ आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. त्यांनी नाही आपलं चांगलं केलं, नाही आपल्यासाठी एकही गोष्ट केली ना तर आपण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. एक काम करायचं, नाही आपल्याला चांगलं करता आलं तर आपण वाईट तरी नाही करायचं. ऐका बरं का, जी भावकी रामाच्या पाठीमागं आली नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागं आली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागं येणार आहे का? म्हणून आपण चांगलं काम केलं का आपल्याला नावं ठेवणारी लोक असतातच बरं का. समाजामध्ये समाजाला सांगण्याची गरज काय की आपण या गोष्टीमुळे दुःखी की आपल्याकडे ही वस्तू नाहीये. आणि दुसऱ्याने ती, एखाद्या महाराजांनी गाडी घेतली बघा, ते इथले नाही दुसरीकडचे सांगते, एखाद्या महाराजांनी जर गाडी घेतली तर लोक विचार करतात सप्त्याव घेतली का हप्त्याव घेतली. कशाव का घेणार, आपल्याला का दुःख आहे. आपण आपल्या जवळच्या गोष्टीने दुःखी नाही तर दुसरे कशा पद्धतीने पुढे चाललेत त्याच्यामुळे दुःखी आहे. तुम्हाला एक विनंती करील मायबापे, आयुष्यामध्ये आपला उद्धार करायचा असेल ना तर आई वडिलांचे संस्कार जर तुमच्या जवळ असतील तर कधीच तुम्ही कोणाचं वाईट करणार. आई बापाने संस्कार दिलेली गोष्ट म्हणजे काय असते ऐका बरं का. तो मुलगा सातत्यानं म्हणायचा, बाप माझ्या डोक्याला ताप झाला, इतका वैतागला, म्हटलं हा बाप माझ्यासाठी गाडी घेत नाही, हा बाप मला आयफोन घेऊन देत नाही, हा बाप माझ्यासाठी काहीच करत नाही. वैतागला, म्हटलं एक दिवस मी या बापाच्या जीवावरती जगणार, मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आणि स्वतःच्या पैशावरती जीवन जगणार. आता मी बापाच्या जीवावर जगणार नाही. ऐका बरं का, तो मुलगा एका लहानाचं मोठं झालं, सातत्यानं बाप मला रागवतोय, असं कर तसं कर, पिंट्या हे कर, असं कर तसं कर. वाईट वाटलं. मुलाचं शिक्षण पूर्ण झालं आणि मुलगा आता इंटरव्ह्यू द्यायला गेलाय. लक्षपूर्वक ऐका, इंटरव्ह्यू देण्याकरता 3 मजली बिल्डिंग मध्ये गेलाय. मनामध्ये भीती होती, मी पास झालो तर आता इथून पुढे बापाच्या जीवावर जगायचं, माझ्या स्वतःच्या जीवावर जगायचं. मी एवढं शिक्षण घेतलंय आणि त्या शिक्षणाच्या जोरावरती मी सगळ्या ठिकाणी नोकरीला जॉब लागून माझ्या हाताशी 2-3 पैसे येतील. गेला. 100 विद्यार्थी होते, सगळ्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि सगळ्यात शेवटी कोणाचा इंटरव्ह्यू, या दादाचा. घाबरत घाबरत पुढे गेला. 5 प्रश्न विचारले, त्यातले 3 प्रश्न बरोबर आले, 2 प्रश्न चुकले. आता 2 प्रश्न चुकलेत, त्यांनी मान खाली टाकली. आता परत आई बापाच्या जीवावर जगायचं आणि ते म्हणतील तसंच करायचं. बापानं उठ म्हणलं की उठायचं आणि बापानं बस म्हणलं की बसायचं. खाली मान टाकली आणि बाहेर निघाला. त्या साहेबांनी आवाज दिला, दादा इकडे, माघारी वळाला आणि त्या साहेबांच्या हातामध्ये एन्व्हलप होतो. बापानं आपल्यावरती दिलेले संस्कार किती श्रेष्ठ असतात. ऐका बरं का, आपल्याला वाटतं हा बाप सारखा किरकिरी करतोय, हा बाप आपल्या पाठीमागं किरकिरी नसतो करत, तर हा बाप आपल्याला संस्कार लागण्याकरता धडपड करत असतो. त्याचं नाव बाप आहे. साहेबांनी बोलवलं, दादा इकडे, हे घे एन्व्हलप. त्याच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा यायला लागल्या. साहेब तुम्ही मला 5 प्रश्न विचारले, त्यातले 3 प्रश्न मी बरोबर दिले आणि 2 प्रश्न माझे चुकलेत, मग तुम्ही मला कशासाठी हे एन्व्हलप देताय? त्या साहेबांनी दिलेलं गोड उत्तर ऐका, दादा तू ज्या वेळेस आलास ना
त्यावेळेस या CCTV कॅमेऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी कैद केल्यात. ऐक, तू ज्यावेळेस आलास त्यावेळेस या 3 मजली बिल्डिंग मध्ये चढता चढता खाली एक 2 व्हीलरची गाडी पडलेली होती दादा. ती 2 व्हीलरची गाडी तू उचलून ठेवलीस. तू वरती आला, पहिल्या मजल्यावरती फॅन चालू होता. त्याला बापाचे शब्द आठवले, अरे बाळा फॅन बंद कर, लाईट बिल भराय तुझा बाप येणार आहे का. बापाचे शब्द ऐकले आणि ते आठवले आणि फॅनचं बटन बंद केलं. 3ऱ्या मजल्यावरती आला, तिथं बेसिंगचा नळ चालू होता. आई नेहमी सातत्याने सांगायची, राजा पाणी कमी वापर, पाणी वाचवा, पाण्याचा वापर कसा केला पाहिजे आईने शिकवलेलं. कॉक बंद केला आणि ज्या वेळेस समोर येऊन बसलो त्यावेळेस उत्तर दिली. साहेबांनी सांगितलं, तू जे जी चांगली कामं केलेस ना त्यामुळं तुला आज नोकरीवरती घेतलंय. सातत्यानं आई वडिलांना दिलेले जोरदार तरी वाजवायचं तर. मुलाला आई बापांनी शिक्षण दिलं, त्याच्या जीवावरती तो नोकरीला लागला नाही, पण आई बापानं जे काही चांगले संस्कार दिलेत ना त्या आई बापांनी सातत्याने सांगितलं, बाळा नाही कोणाचं चांगलं करता आलं तर कोणाचं वाईट मात्र करायचं नाही. हे संस्कार आपल्या उराशी येतात, ऐका बरं का. आणि म्हणून त्याला असं वाटलं की आपल्या आई बापानं सातत्यानं आपला बाप आपल्या पाठीमागं किरकिर करायचा, अरे बाळा फॅन बंद कर, लाईट बिल भराय तुझा बाप येणार आहे का. ज्यावेळेस तो मुलगा ज्यावेळेस लाईट बिल भरतो ना तेव्हा कळतं आपल्या बापाला 10,000 रुपये पगार आहे आणि आपल्या बापाचा सगळा खर्च करून लाईट बिल ज्यावेळेस 1,500 रुपये येतं, बापाच्या खिशात 1000 रुपये असतात ना, तो बाप आम्हाला कधी कळालाच नाही. म्हणून बाप आपल्या पाठीमागं किरकिरी करत असतो. सगळेजण साने गुरुजींनी आईवरती लिहिलं, पण बापाचं कौतुक फार कमी लोक करतात, ऐका बरं का. बाप आयुष्यात 2 वेळेस रडतो, एकदा मुलीचं लग्न लागतं तेव्हा आणि एकदा डोळ्यात देखत तुमची मुलगी विधवा होते तेव्हा. हे 2 दुःख माणूस कधी सहन करू शकत नाही. बाप फार पहाडाच्या छातीचा आहे. 4 चौघांमध्ये जर तुमचा बाप उभा असेल ना आणि त्याला कोणी म्हटलं ना चहा पाज, त्यावेळेस हा बाप काय म्हणतोय का, अरे माझ्याकडे पैसे नाहीत, खिशात 500ची नोट आहे, पण बाप खोटं बोलतो. 500च्या नोटेनी किराणा भरेल इतका पैसा कोणाकडे. बाप विचार करतो, नाही रे माझ्याकडे पैसे नाहीत, मी उद्या चहा पाजत नाही बाप. लेकीचा फोन येऊ द्या, बाबा उद्या 26 जानेवारी आहे, शाळेत मॅडमनी सांगितलंय तिरंगा रंगाचा फ्रॉक आणा. बाप 1 मिनिटात दुकानात जाऊन फ्रॉक आणतो, त्याचं नाव बाप आहे. अरे हा बाप आम्हाला समजलाय का कधी. बाप स्वतः करता दिवाळीला कधी कपडे घेत नाही. माझी विनंती तुम्हाला, आज तुम्ही सगळेजण कीर्तनाला आहात ना, तुमचा बाप जोपर्यंत जिवंत आहे ना, जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत त्यांना नवे कपडे घ्या. एकदा का आई बाप मेले तर त्यांच्या प्रेतावरती कपडे टाकून आयुष्यात कधीच सुख लागणार नाही बाबा, कधीच सुख लागणार नाही. तुमच्या जवळ 10 रुपये असतील ना तर 10 रुपयाचा खाऊ घेऊन तुमच्या म्हाताऱ्या बापाला जा. बाप 10 लोकांना सांगा, माझ्या लेकीने आणलंय बरं का, माझ्या लेकीने आणले. आणि आणखीन एक गोष्ट, आई बाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुखाच्या असतात. उभ्या आयुष्यात एक गोष्ट कधी करायची नाही. ज्या आई बापांनी आपल्यावरती संस्कार दिलेत ना, या संस्काराच्या जीवावरती आपण जगतोय ना. आई बाप मेले रे मेले की भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला बहीण तयार असते ना. बहिणींनो तुम्हाला एक विनंती करेल, आपला भाऊ कधी दुःखात आहे, आपला भाऊ कर्जबाजारी झालाय, कधी त्याला विचारा. उभ्या आयुष्यात एक सांगायचं, दादा मला तुझ्या प्रॉपर्टी मधला 1ही रुपया नको. जोपर्यंत माझे आई बाप होते तोपर्यंत त्यांनी जसं मला सांभाळलं ना दादा, तसंच मला शेवटपर्यंत तू सांभाळ, एवढं मागायचं. हा पैसा तुम्हाला किती पण दिवस टिकणार नाही. म्हणून सगळ्या बहिणींनी विनंती करायचंय, जर तुम्ही प्रॉपर्टीच्या हिस्स्यांसाठी भांडत असताल ना, त्या भावाचा जीव जर मेटाकुटीला आणत असताल ना, तर ताई तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करते, उभ्या जन्मात जिवंतपणे तुमचा भाऊ तुम्हाला मेलेला असेल, म्हणून तुम्ही प्रॉपर्टीसाठी हिस्से मागू नका. चांगलं कर्म करा, सत्कर्म करा. तो बाप सगळ्यांसाठी जगतो, घरासाठी दारासाठी. किती सुंदर वर्णन आहे, ऐका. आवाज द्या दादा. घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा. एका
घरासाठी उलाढाल करतो हा बाप, फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माती. बाप आपल्या घरासाठी सगळ्या गोष्टी करतो. मायबाप जोपर्यंत जिवंत आहे, तुमचा बाप तुमच्या घरामध्ये जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्या ताटात जाऊन जेवायला बसा. एवढं जरी कीर्तन ह्या लेकरांच्या कानावरती पडलं ना, तर कदाचित नाही कीर्तन त्यांना पूर्ण समजणार, पण उभ्या आयुष्यात ती एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घेऊन जातील की कीर्तनात ताईंनी सांगितलं होतं की बाप माझ्यासाठी काय करतो. तुमची फी भरण्याकरता तुमचा बाप किती कष्ट घेतो ना, ते कदाचित लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाने एक विचार करा, उभ्या आयुष्यामध्ये ज्या आईबापानं जन्म दिलाय त्या आईबापाच्या डोळ्यात कधी पाणी आणू नका. कीर्तन कितपत समजलं मला माहिती नाही, पण खूप सुंदर महाराज म्हणतात, आवाज द्या, खूप सुंदर म्हणतात. जेवढं समजलंय तेवढं घेऊन जा, नाही समजलं ते सोडून द्या. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा टाळी, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत सर्वांनी टाळी शेवटी वाजवा. पखवाजाचा आवाज वाढवता आला तर वाढवा. शेवट आहे, संपलंय, आता नाही त्रास. टाळी टाळी, हा वाढवा आवाज, वाढवा वाढवा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल, एका जनार्दनी आमचे काय बजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी. हा जोरात वाजव महाराज, हा. महाद्वारी, बोल बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. दाताचं दातवण द्या ग कोणी, दाताचं दातवण द्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळमणी, घ्या कोणी काळमणी, घ्या कोणी काळमणी. दैवत छत्रपती गडे आणो, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती गडे आणो, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आणो, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आणो, दैवत छत्रपती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आवाज द्या. दैवत छत्रपती गडे आणो, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आणो, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आणो, नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती गडे आणो, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आणो, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे नाही कुणाची भीती. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोलत लेखा पिंगळा महाद्वारी. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून आयुष्यामध्ये जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचलंय, जेवढं हृदयापर्यंत आलंय, तेवढं घरी घेऊन जा. तुमच्या खऱ्या अर्थानं गावाचं कौतुक, आजचं संपूर्ण कीर्तन आज पर्यंत मर्यादित नाही राहणार, तर खऱ्या अर्थानं आजचं संपूर्ण कार्यक्रमाचं प्रक्षेपण या ठिकाणी खूप सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे, दिनेश महाराज वाडीकर यांचं सुंदर यूट्यूब चॅनल आहे.
त्या यूट्यूबवरती संपूर्ण कीर्तन अपलोड होणार आहे. आजचा कार्यक्रम झाल्यावर तुम्ही पुन्हा सुद्धा बघू शकता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहानं तुम्ही सगळेजण कार्य करताय. एक देवाला एकच सांगायचं, देवा आज आम्ही तुला आपलंसं केलंय ना, सातत्यानं मरेपर्यंत, शेवटचं जीव जाईपर्यंत आम्ही हाच प्रयत्न करणार आहे. आपलं कर्म एवढं चांगलं पाहिजे. आज ज्यांचं कीर्तनाचं खऱ्या अर्थानं सौजन्य ना, त्यांच्या असणाऱ्या धर्मपत्नी, मरण एवढं सुंदर देवानं द्यावं की आपण मेल्यानंतरनं आजही हृदयामध्ये प्रत्येकाच्या उत्तम चिवरे अशा असणाऱ्या खऱ्या अर्थानं आईसाहेब, त्या आईसाहेबांना आज आठवलं पाहिजे. कारण की त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या निमित्तानं का होईना परमार्थ परमार्थ करत असताना वारीलाच चाललेलं ना, वारीला जात असताना त्यांना मरण येणं म्हणजे उत्तमची गती तो एक पावेल. आणि बाबाजी सुद्धा सातत्यानं भरपूर दिवस कार्यक्रम त्या ठिकाणी करत होते. सोपी गोष्ट नाही. काही लोकांना चांगल्या ठिकाणी मरण येत नाही. येथे कर्माचा प्रसंग म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं चांगलं कर्म करा. नाही कोणाचं चांगलं करता आलं तर ह्या हातानं कधी कोणाचं वाईट करू नका. आणि तुमच्या पायाला स्पर्श करून शेवटी एक सांगेल, एक मागणं आहे या लेकीचं तुमच्याकडं मागणं आहे, कितीही कर्ज होऊ द्या आपल्यावरती, पण आयुष्यात कधी हे जीवन संपू नका. इतकं सुंदर जीवन मिळालंय. तुम्हाला वाटतं ना, आपण जे चांगले कपडे घालतो ना, हे कपडे घालणं कोणाचं तरी स्वप्न आहे. आज आपल्याला सगळं भेटलंय. म्हणून तुमच्या पायाला स्पर्श विनंती करत आहे, आत्महत्या कधीच करू नका. तुमचं दुःख सहन करणारी तुमच्या पाठीशी एक फक्त मुलगीच असणार आहे. तुमच्यावरती दुःख आहे ना, फक्त येऊन तुमची मुलगीच विचारते, बाबा तुम्हाला काही टेन्शन आहे का हो? मुलगी एवढं प्रेम करते. तुमचा मुलगा तुमच्या जवळ पैसे आहेत तोपर्यंत प्रेम करा, पण जीव जाईपर्यंत प्रेम करते. तिचं नाव मुलगी आहे. लग्न होऊन जरी लोकांच्या घरी गेले ना, तरी म्हणते, बाबा गोळी घेतलीत का? वेळेवरती सगळ्या गोष्टी करताय ना? मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत ती तुमच्यावरती प्रेम करते. तिचं नाव मुलगी आहे. म्हणून त्या मुलीला कळालं की बाप माझा दुःखात आहे. एका शेतकरी बापाची व्यथा आहे बरं का. त्या बापाला कळालं की माझा बाप सुद्धा एक ना एक दिवस आत्महत्याचा प्रयत्न करेल. मी आवर्जून सांगते की जर तुमच्या मनामध्ये कल्पना आली ना की आपल्याला नकोय, संसाराला तर सगळेच वैतागलेले आहेत, ऐका बरं का, पण एक काम करा, आत्महत्या कधी करू नका. मुलीला समजलं माझा बाप टेन्शन मध्ये, माझा बाप मरण पत्करतोय. काल शेजारच्याच गावामध्ये एक शेतकरी बापाची व्यथा आहे. शेजारच्या गावामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली. ही मुलगी म्हणते, बाबा त्या मुलीच्या वडिलांनी जशी आत्महत्या केली ना, तशी तुम्ही आत्महत्या करू नका बाबा, तुम्हाला विनंती करते. ती मुलगी बापाला सांगते, बाबा माझ्या मैत्रिणीच्या बाबांनी काल शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही वेळ माझ्या बापावरती येऊ नये म्हणून ही मुलगी विनंतीपूर्वक तुम्हाला विनंती करते की तुम्ही आयुष्याचा घात करू नका. ती मुलगी बापाला सांगते, बाबा त्या बापाने पत्र लिहून ठेवलं होतं, मी का मरण पाहतोय, ऐका बरं का. पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही. पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही. माफ कर पारू मला नाही केल्या पाटल्या. शेतच नाही कामाच ते बोलायाची हिम्मत नाही. पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही, हिम्मत नाही. ती मुलगी विनंती करते, बाबा शेजारच्या गावातल्या बापानं जशी आत्महत्या केली ना, तशी तुमच्यावरती येऊ नये म्हणून बाबा किती पण संकट येऊ द्या, तुमच्या सोबत तुमची मुलगी ढाल बनून उभी आहे, का बरं का. ती बापाला विनंती करते, घोर मनाला लावू नका बाबा, पाठ जगाला दाबू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला मी आहो न बाबा, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका. साथीला मी आहो न बाबा, जहर खाऊ नका.
घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. बाबा घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्या साथीला आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमन काही, असे लाचार होऊ नका. बाबा माझं लग्न झालं नाही तरी चालेल, पण असं लाचार होऊ नका लोकांच्या दारामध्ये जाऊन. मुलगी सांगते बापाला, असे लाचार होऊ नका, पाठ जगाला दावू नका. ताई तयार आहे लढाईला, तुम्ही जहर खाऊ नका. ताई तयार आहे लढाईला, तुम्ही जहर खाऊ नका. लढायला तुम्ही जहर खाऊ नका. तयार आहे लढायला, तुम्ही जहर खाऊ नका. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवते आणि खऱ्या अर्थानं सर्वच क्षेत्रातील या ठिकाणी अधिकारी असतील, सर्व महाराज मंडळ असतील, त्यांना सुद्धा मी नतमस्तक होते. या ठिकाणी सर्वच गुरुवर्यांची सुरुवातीला नाव घेतले. गुरुवर्य हरिभक्त पारायण जाधव बाबा असतील, त्या ठिकाणी मस्के बाबा असतील, सनस महाराज असतील, या ठिकाणी गुरुवर्य कृष्णाजी महाराज लांबे असतील. या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवते. गायनासाठी साथ करणारे उत्कृष्ट असे गायनाचार्य बाबाजींचं नाव विनोद महाराज, त्यांच्याही चरणी माथा ठेवते. राम महाराजांच्या चरणी सुद्धा माथा ठेवते. मृदुंगावरती सुंदर अशी साथ करणारे दादांचं नाव आविष्कार महाराज सनस, त्यांच्याही चरणी माथा. या ठिकाणी बाबाजी हा का नातू आहे का तुमचा? अरे बापरे, जोरदार टाळ्या वाजवायच्या. येथ वडील जे जे करीती तया नामू धर्म ठेवती. खऱ्या अर्थानं तुम्ही हा वारसा पुढे चालवण्याकरता देताय. अजून काय पाहिजे? तुमच्याकडे बघून पिढी घडते. या ठिकाणी आमचे असणारे दोन्ही भगिनी, ताई साहेब नाव अर्चना कालेकर. अर्चनाच का तुम्ही? चांगलं आहे, चांगलं आहे. तुम्ही? अंकिता नारकर. अर्चनाताई असतील आणि अंकिताताई असतील. विनेकरी बाबांच्या चरणी माता. तिकडं त्या बदली झाल्या का ताई? त्यांची बदली झाली वाटतं तिकडं. कविता ताई, त्यांच्याही चरणी माथा. विनेकरी बाबा एवढे हार आणि त्यात विनाजड, त्यांच्या चरणी माता. जोरदार बाबांसाठी टाळ्या. ही लेकरं एवढी उभा आहेत ना, ह्या छोट्या लेकरांसाठी थोडीशी निम्मी कमी झाली त्यातली. जोरदार टाळ्या वाजवा. उरलीत तेवढी उरलीत. चोपदार बाबा इकडचे कुठे गेले? तिकडे गेले का? दोन्ही चोपदार बाबांच्या चरणी माथा. कोणाचं नाव राहिलं असेल का? कोणाचं राहिलं असेल ते पुढच्या वर्षी नक्की घेऊ. आहे बरं का? खरंच सगळे वयानं ज्ञानानं अधिकारानं संपन्न असणारे श्रेष्ठ असणारे महाराज मंडळी आहेत. बाबांची आपली सगळ्यांची भेट झाली होती आळंदीमध्ये समाधी सोहळ्याला. आपली भेट झालेली, सगळ्यांचा नामोल्लेख. माझं थोडंसं आता वय झालंय त्यामुळं चालायचंच लक्षात राहत नाही. आणखीन इथं असणारे बाबाजी सुंदर गायन केलं त्यांनी. आपले वेळेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली